जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025 साठी बनवण्यात आलेला आहे। ही गोशाळा परभणीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील आहे। ह्या गोशाळेला भेट देण्याचा उद्देश गीतेतील गोपालनाचं महत्त्व, गायीची सेवा, गायीच्या सेवेचं फळ आणि सर्वांनी गोसेवा करणं कसं अत्यंत आवश्यक आहे यासाठी बनवण्यात येत आहे। हा ह्या गोशाळेला भेट देण्याचा उद्देश आहे। ही स्वामी समर्थ केंद्रातली गोशाळा आहे। इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या लाल कंधारी, काळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे अनेक ज्याला आपण जाती किंवा ब्रीड म्हणतो प्रकारच्या जाती आहेत। गोशाळेचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे। सुंदर असं पटांगण आहे। मंदिराचा परिसर भव्य आहे। गोशाळेला गायीच्या रक्षणासाठी पत्र्याचा शेड केलेला आहे। भगवंताने गीतेमध्ये 18व्या अध्यायात गुणानुसार मनुष्याची उत्पत्ती सांगितली आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि त्यात त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव कर्म सांगितले। ब्राह्मणाचं कर्म त्यांना जे आलेलं आहे ते स्वभाव कर्म, ते त्यांचा धर्म। क्षत्रियाचं ते कर्म, आणि वैश्यांचं कृषी, गोरक्ष, वाणिज्यम, वैश्य कर्म स्वभावजम। वैश्यानी त्यांच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे स्वभाव कर्म, ते करणं म्हणजे ते त्यांचा धर्म। म्हणून गोपालन, गायीची रक्षा करणं समर्थ श्री स्वामी
समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाय ही पूर्ण अंगानं पवित्र आहे. गायीच्या अंगाचा स्पर्श केलेला वायूसुद्धा पवित्र होतो, वातावरण पवित्र होतं. कारण आपल्या पुराणामध्ये गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. कारण गायीमध्ये सात्विक, गायीच्या दुधामध्ये सात्विक बल असतं. देशी गायीपेक्षा संकरित गायी, म्हशी ह्यांचं दूध जरी जास्त निघत असेल तर त्या दुधामध्ये सात्विकता नसते. संकरित गायी फार क्रोधवान असतात, म्हणून संकरित गायीचं दूध पिल्याच्या नंतर माणसाचा स्वभाव क्रूर बनतो. म्हशीचं दूध जास्त जरी असलं तर म्हशीमध्ये सात्विक बल नसतं. ताकद येते, लठ्ठपणा येतो, पण बुद्धी मंद होते, लठ्ठपणा, आळस वाढतो. लहान लेकरांना गाईचं दूध पाजावं असं डॉक्टर आवर्जून सांगतात. का? गाईच्या दुधामध्ये बुद्धी तीक्ष्ण करण्याची विशेष शक्ती आहे. पुराणामध्ये ऋषीमुनी वनात राहत असत आणि गाई पाळत असत आणि त्या गाईपासून दूध, तूप मिळत असे आणि त्या दुधाने त्यांची बुद्धी विलक्षण होत होती. म्हणून त्यांनी मोठमोठ्या ग्रंथाची रचना केली. एवढ्या मोठ्या ग्रंथाची रचना केली की ते वाचणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं आज आपल्याच्यानं ते शक्य नाही. कारण आपल्याला शुद्ध गाईचं दुधाचा अभाव आहे. गाईच्या शेणापासून शेणखत उत्तम प्रतीचा होतो आणि त्या शेणखतानं जमिनीमध्ये शेतीची पौष्टिकता वाढते, जमीन सुपीक बनते. आजकाल आमापासा रासायनिक खताचा वापर शेतीमध्ये होत आहे, त्यामुळं जमिनी कडक होऊन त्यांची सुपीकता नष्ट होत आहे. त्यामुळं अन्नधान्य म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. आणि गाईच्या शेणापासून बनवलेल्या म्हणजे पिकवलेल्या अन्नधान्यामध्ये पवित्रता असते. आजकाल सर्व सेंद्रिय शेतीवर
जोर देत आहेत. स्वामी समर्थ सेंद्रिय शेती करायची म्हणलं तर समर्थ शेणखताची म्हणजे गाईच्या शेणखताची अत्यंत आवश्यकता आहे. स्वामी समर्थ आणि गायी असल्या तरच शेणखत मिळणं शक्य आहे. गायी नसतील तर शेणखत मिळत नाही. स्वामी गाईच्या शेणामध्ये विशेष असा समर्थ गुण आहे स्वामी की विष शोषण करतं. गाईचं शेण विष शोषण करतं. साप चावलेल्या माणसाला समर्थ जर स्वामी ताबडतोब पूर्ण अंगाला शेणानं लेप दिला आणि 2दा-3दा जर लेप दिला अर्ध्या तासानं तर पूर्ण सापाचं विष शोषून घेण्याची त्या शेणामध्ये ताकद आहे. स्वामी समर्थ कालवड, समर्थ कालवडीचं स्वामी समर्थ गोमूत्र 1 तोळा 2 तोळे रोज जर घेतलं तर समर्थ स्वामी पोटातले कुठलेही आजार स्वामी समर्थ स्वामी नाहीसे होतात. अशी त्या गोमूत्रामध्ये कालवडीच्या गोमूत्रामध्ये ताकद आहे. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी आपले पुराणं शास्त्र स्वामी समर्थ स्वामी समर्थ भागवताच्या स्कंदामध्ये 10व्या स्कंदामध्ये भगवंत वैश्याच्या 4 वृत्ती बनतात. कृषी, वाणिज्य, गोरक्षाम, कुशिदम म्हणजे शेती करणे, व्यापार करणे, गोरक्षा करणे. आणि भगवंत म्हणतात वयम गोवर्ती वैश्यम, आम्ही तर ह्या 4 पैकी गायीचीच रक्षा करत आलो आहोत, गोपालनच करत आलेलो आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी गायीचं पालन करा. गायीची वृद्धी करता येत नसेल तर हरकत नाही, पण गायीचं रक्षण मात्र करा. गायीचं रक्षण केलं तरच आपला देश धनधान्यानं समृद्ध होईल. जितक्या गायी वाढविता येतील तितक्यापासून दूध, तूप, सात्विक दूध नाही अशातला भाग नाही, परंतु ते दूध म्हशीचं संकरित गाईचं आहे आणि त्या दुधामध्ये सात्विकता नाही. आणि मनुष्यामध्ये सात्विकता नसेल तर समाजाची उन्नती होणं शक्य नाही. समाज जर उन्नत करायचा असेल तर सात्विकता, अंगामध्ये सात्विकता येणं आवश्यक आहे. आणि ती सात्विकता गाईच्या सेवेशिवाय, गाईच्या दुधाशिवाय, गाईच्या तुपाशिवाय येणं शक्य नाही. कारण गाईच्या सेवा करण्यानं 4 पुरुषार्थाची सिद्धी होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. गाईचं पालन करणं म्हणजेच हा धर्म आहे. काम, दुसरा पुरुषार्थ अर्थ, गाईच्या दुधापासून, तुपापासून जे आपल्याला धन मिळतं त्याच्यामुळं अर्थाची प्राप्ती होते, म्हणजे हा दुसरा पुरुषार्थ झाला. कामना, गाईच्या सेवेनं, गाईच्या गोपालनानं पूर्ण कामना इच्छा करतात, कारण भगवंत संतुष्ट होतात. कारण भगवंतांनी स्वतः गाईचं पालन केलं, म्हणून जो गाई पाळतो तो भगवंताला आवडतो. आणि 4था पुरुषार्थ आहे मुक्ती. तर निष्काम भावनेनं गाईची जर सेवा केली तर मनुष्याला भगवत प्राप्ती होते. तो जन्म मृत्यूच्या ह्याच्यातून मुक्त होतो. हा 4ही पुरुषार्थ गाईच्या सेवेनं, गाईच्या रक्षणानं मनुष्याला कल्याण करून देणारी ही गाईची सेवा आहे.